आताची मोठी बातमी भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांची 9 वाजता पत्रकार परिषद आहे। भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांची आज 9 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। 9 वाजता ही पत्रकार परिषद आज होणार आहे। सैन्याच्या तिन्ही दलांची महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी आवेश तांदळे आपल्या सोबत जोडला आहे। आवेश, महत्त्वाच्या घडामोडी घडतात। एकीकडे पत्रकार परिषद होणार आहे, बैठकांचं सत्र सुरू आहे। आज 9 वाजता भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांची पत्रकार परिषद होणार आहे। काय सविस्तर? कालपासून जे भारत पाकिस्तानमध्ये तणाव आहे, पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तो भारतानं पडताळून लावला आणि त्यानंतर भारतानं ज्या प्रकारे पाकिस्तानवर हल्ला केला त्याच संदर्भात ही पत्रकार परिषद असण्याची शक्यता आहे। कारण की काल रात्री राजनाथ सिंग आणि तिन्ही दलाचे प्रमुख यांच्यात चर्चा झालेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी 9 वाजता तिन्ही दलाची प्रमुख उपस्थिती पत्रकार परिषद असणार आहे आणि गेल्या 1-2 दिवसात काय काय घटना गेल्या त्यावर या पत्रकार परिषदेतून माहिती देण्याची शक्यता आहे। कारण आपल्याला माहित आहे की गेल्या 2-3 दिवसात जो भारत आणि पाकिस्तानमधला तणाव होता त्या पार्श्वभूमीवर भारताने जो प्रत्युत्तर दिलं होतं पाकिस्तानला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा भारताचं समर्थन करण्यात आलेलं होतं आणि या सर्व गोष्टीवर आज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद आहे। कारण नक्कीच आवेश, या घडामोडी संदर्भात वेळोवेळी अपडेट ताजे आपल्याकडून घेत राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांची 9 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। लष्कराच्या तिन्ही दलाचे प्रमुख पत्रकार परिषदेत उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आजची ही अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। भारत पाक सध्या तणाव सुरू आहे। पाकिस्तानचे हल्ल्याचे प्रयत्न भारताने उधळून लावलेत आणि त्यानंतर आता ही अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। 9 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आता नेमकी भूमिका काय मांडली जाते, आगामी काळातले काय ॲक्शन प्लॅन असणार आहेत, सोबतच कशा प्रकारे कारवाई करण्यात आली, या व्यतिरिक्त आणखीन काही महत्त्वाची माहिती या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समोर येते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पत्रकार परिषदेसंदर्भात आता उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। ज्या प्रकारच्या सध्या कारवाया भारत पाकिस्तानवरती करत आहे, पाकिस्तानच्या माध्यमातून हल्ले करण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र ते सर्व प्रयत्न भारतीय सैन्याने उधळून लावले आहेत।